नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विष प्रकार, विषाचे वेगवेगळे प्रकार. तर विषाचे प्रमुख दोन प्रकार, एक तर जंगम आणि स्थावर. जंगम मध्ये सर्प, वृश्चिक, उंदीर, वेगवेगळे प्राणी जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात. तर स्थावर मध्ये वत्सनाप, शृंग हे जे आहेत वनस्पती त्या ठिकाणी येतात. अष्टांग हृदयानुसार विषाचे दोन प्रकार, त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात: कृत्रिम विष आणि अकृत्रिम विष. कृत्रिम जे कृत्रिम रीतीने बनवलेलं असतं आणि अकृत्रिम ज्याच्यामध्ये स्थावर आणि जंगम हे त्या ठिकाणी दोन प्रकार येतात. विष अधिष्ठान, वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या ज्या अंगामध्ये विष असतं त्याला विष अधिष्ठान असं म्हटलं जातं. मग स्थावर विषाची 10 अधिष्ठानं सांगितलेली आहेत, तर जंगम विषाची 16 अधिष्ठान. म्हणजे ज्या भागामध्ये ज्या अंगामध्ये ते विष आहे त्यानुसार हे अधिष्ठान सांगितलेले आहे. जसं स्थावर विषयाचे अधिष्ठान वनस्पतीचं मूल, पत्र, फल, पुष्प, त्वक, सार, निर्यास, क्षीर, धातू आणि कंद हे जे आहेत वनस्पतीचे वेगवेगळे अंग ज्यामध्ये विष असतात त्यांना त्याचं अधिष्ठान म्हटलेलं आहे. जसं उदाहरणार्थ गुंजा जे आहे त्याच्या मुळामध्ये विष असतं म्हणून ते मूल विष अधिष्ठान असलेलं विष म्हटलं जातं. असं वेगवेगळे विष असलेले स्थावर विष अधिष्ठान सांगितलेले आहेत. तर जंगम विष विष अधिष्ठान यामध्ये प्राण्याच्या ज्या अंगामध्ये विष असतं त्याला विष अधिष्ठान, त्यामध्ये 16 अधिष्ठान सांगितलेलं आहे. दृष्टी हे फक्त बघण्यामुळे सुद्धा होऊ शकतं. निश्वास, नख, मूत्र, पुरीश, शुक्र, आर्तव, लालास्राव, नांगी, मुख संदंश, अस्थि, पित्त, शुक, तुंड, शव हे जे आहेत ते जंगम विषाची अधिष्ठान आहेत. ते प्राण्याचे स्थान आहेत, वेगवेगळे अंग आहेत हे वेगवेगळ्या प्राण्यांचे. जसं दृष्टी, तसंच निश्वास मध्ये विष असलेले दिव्य सर्प असतात आणि त्यांनी नुसतं श्वास सोडला जरी तरी त्याच्यामध्ये विष असतं किंवा नुसतं बघितलं तरी त्याच्यामध्ये विष असतं. त्याच्यानंतर विष आणि ओज यांचा परस्पर संबंध बघा. आपण जसं गुण पाहिले होते, विषाचे गुण 10 गुण जे आहेत ते ओजाच्या विरुद्ध गुण आहेत. ओजाच्या विरुद्ध गुण त्या ठिकाणी ते असल्यामुळे ते शरीरात गेल्या गेल्या ओजाचा नाश करतात आणि त्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. येस, कारण ओजाचा नाश झाला तर मृत्यू होणं स्वाभाविक आहे. विषाचे उपद्रव, 16 विष उपद्रव सांगितलेले आहेत. त्यांनाच विषरोग असं म्हणतात. ज्वर, कास, श्वास, हिक्का, काठिन्य, तृष्णा, मूर्छा, अनाह, अस्थिसूल, वेदना, वातविकार इत्यादी जे आहेत ते 16 विषाचे उपद्रव म्हटलेले आहेत. त्यांनाच विषरोग पण म्हटलेलं आहे. विषमुक्त लक्षणं, विष शरीरातून पूर्णतः नष्ट झाल्यावर दिसणारी लक्षणं म्हणजे विषमुक्त लक्षणं. आता त्याच्यामध्ये काय काय लक्षण होतील, तर अन्नाविषयी रुची निर्माण होते, म्हणजे अन्नाला चव लागते. योग्य रसग्रहण, रस समजतो. वर्ण, इंद्रिय, चेष्ट हे जे आहे चेष्टा जे आहेत त्या प्रसन्न होतात. ही जी आहेत ती विषमुक्तीची वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत. धन्यवाद. बाकी पुढच्या सेशनमध्ये बघूयात.